लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की तुळजा शाळेत आलेली असते आणि तिला व्यंकटेश सर भेटायला आलेले असतात. व्यंकटेश सर तिला सांगतात की मॅडम, त्या दिवशी शाळेत जी विषबाधा झाली ना, त्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. त्यावेळेस तुळजा म्हणते, तुम्हाला माहिती आहे का हे सगळं कोणी केलं? त्यावेळेस व्यंकटेश सर म्हणतात की मी काही सांगू शकत नाही, परंतु शाळेमध्ये CCTV आहेत आणि ती पहा, तिथे CCTV रूम आहे. तुम्ही तिथे जाऊन CCTV फुटेज चेक करू शकता. त्यामधून तुम्हाला नक्की गुन्हेगार कोण आहे त्याचा चेहरा तुम्हाला नक्कीच सापडेल. त्यानंतर व्यंकटेश सरांना कोणतर बोलवायला येतं आणि ते तिथून निघून जातात. तुळजा म्हणते की आता हे CCTV फुटेजच मला खऱ्या गुन्हेगारापर्यंत नेऊन पोचवतील आणि तुळजा CCTV फुटेज चेक करायला निघून जाते. इकडे भाग्याच्या शाळेमध्ये भाग्या प्रोजेक्ट बनवून घेऊन आलेली असते आणि तिथे भैयासाहेब, आमदार साहेब हे प्रोजेक्ट बघायला आलेले असतात. ते भाग्याला म्हणतात की काय ग, तुझ्या त्या लाडक्या भावाने तुला हा प्रोजेक्ट बनवून दिलाय का तुझ्या बापाने बनवून दिलाय? त्यावेळेस सूर्या तिथे पोचतो आणि सूर्या म्हणतो की लहान मुलांशी कसं बोलावं हे तुम्हाला कळत नाही का? हे ऐकून आमदार साहेबांना प्रचंड राग आलेला असतो. त्यावेळेस सूर्या पुढे म्हणतो की माझ्या भाग्याचा प्रोजेक्ट तपासायची तुमची लायकी नाही आहे आणि आता तर भैयासाहेब प्रचंड चिडतात. आता ते सूर्याला नक्कीच मोठ्या कोणत्या तरी अडचणीमध्ये अडकवणार हे मात्र नक्की आहे. आता तुळजाला खरा गुन्हेगार सापडणार का हे सुद्धा पाहणं खूप रंजक ठरेल.